लता कर्डक यांच्या जीवनचरित्रावर योगीराज बागुल यांनी धुमसता धूमकेतू ही पुस्तक लिहिलेली आहे. तर धुमसता धूमकेतू हा योगीराज बागुल लिखित वामनदादा कर्डक यांच्यावर लिखित पुस्तकाची मी समीक्षा करतो आहे. या समीक्षा ही थोडी लांब आहे पण महत्त्वपूर्ण आहे. महाकवी वामनदादा कर्डक हे अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. आमचा जो काळ आहे तो विद्यार्थी जीवनाचा काळ होता. तेव्हा लाऊडस्पीकरवर या रेडिओवर आम्ही दादाची गाणे वामनदादांचे गाणे ऐकत होतो. तो एक काळ होता. रेडिओचा काळ होता, लाऊडस्पीकरचा काळ होता. आता तो काळ गेला आता. त्यावेळेस HMV म्युझिक हे खूप मोठं फेमस नाव होतं. त्यांच्या गाण्याच्या दबगड्या यायच्या. ती गाण्याची तबकडी मोठ्या आकाराची होती पहिल्यांदा सुरुवातीला. त्यानंतर ती तबकडी लहान आकाराची सुद्धा आली. तो काळ खूप अलग होता. आणि प्रत्येक समारंभामध्ये लाऊडस्पीकरमध्ये द्वारे हे गाणी ऐकायला मिळालं. समारंभ कोणता असो, बुद्ध जयंती असो, आंबेडकरी जयंती असो, लग्नात असो, वामनदादांची गाणी म्हणजे म्हणजे इंटरेस्ट प्रत्येकाला आवडीची गाणी होते. आणि ती पुढे कॅसेटचा जमाना आला, रेकॉर्ड प्लेअरचा जमाना आला. पण तो काळ अलग होता. त्या काळामध्ये मला मेडिकल फॅकल्टीमध्ये मी डॉक्टर शिकायला होतो. माझे ॲक्टिव्ह असल्यामुळे मला डॉक्टर आंबेडकर मेडिकलमध्ये अध्यक्षपद मिळालं. त्याच्यामुळे माझे बऱ्याच लोकांशी संपर्क आलेत, बऱ्याच मान्यवर संपर्क आलेत, मीडियाशी संपर्क आले, बऱ्याच संघटनेशी मला संपर्क आला. आणि त्यानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन सुद्धा झालं. ते 81-82चा काळ होता. आम्ही त्या नामांतर आंदोलनात सक्रिय होतो. आणि त्यामुळे मला 15-20 दिवस सेंट्रल जेलमध्ये होतो. मोठा गोल आहे सेंट्रल जेलमध्ये, लहान गोल. जे सेंट्रल जेलमध्ये मोठा गोल आणि लहान गोल असे गोल आहेत. त्या मोठ्या गोलमध्ये मी 15-16 दिवस होतो. त्यावेळेस मनोहर गजगाडे रिपब्लिकन पक्षाचे एक नेते होते, गवई गटांचे. ते सुद्धा माझ्यासोबत जेलमध्ये होते. आणि खूप मंडळी होती. मी एकटाच नाही, खूप मंडळी होती. ते नामांतर आंदोलनात ज्या लोकांनी जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते होते त्यांना जेलमध्ये टाकलं गेलं होतं. त्यानंतर तो वामनदादा कर्डक हे नागपूरला आले. कारण गोपनीय काळ होता, प्रत्येकाला गोपनीय गोष्टी ठेवायच्या होत्या. वामनदादा कर्डक हे नागपूरला आलेत. माझे एक मित्र होते डॉक्टर रमेशचंद डोंगरे. तो मला मिलिंद, आपल्याला वामनदादा आलेले आहेत नागपूरला, आपल्याला बसून त्याच्याशी चर्चा करायची आहे. मी मग डॉक्टर रमेशचंद डोंगरेकडे गेलो. आणि तिथून मी बाबूखडा बुद्ध विहार आहे, त्या विहारामध्ये मी, वामनदादा आणि डॉक्टर डोंगरे आम्ही तिघं चर्चेला बसलो. विहार म्हणजे एक झोपडीवजा विहार होतं. ते झोपडीवजा घर होतं. लाईट त्यावेळेस विशेष लाईट नव्हतं विहार. तर कंदिलामध्ये ती आमची बैठक सुरू झाली, चर्चा सुरू झाली. वामनदादा कर्डक खूप त्यांची वेदना मी बघितलेली आहे. वामनदादांची कडा आवाज होता. त्यांचा आवाज एक भयानक मस्त पहाडी आवाज होता त्यांचा. आणि ते म्हणत होते की वैराची लता आहे, आता आपला सावध व्हायला पाहिजे. तर ती गोष्ट अजूनही मी विसरलो आहे. ते जे शब्द आहेत, ही वैराची लता आहे, आपला सावध व्हायचं आहे, हे वामनदादाचे शब्द मी आधी मी तो काळ जवळपास नामांतराचा काळ आंदोलनाचा होता. 81-82चा काळखंडा होता. ही गोष्ट वाचता होती आणि आम्ही गोपनीयता ठेवली. आम्ही ती बैठक झाली. वामनदादा आम्ही तिघं होतो. तर वामनदादाला आमची 2-2.5 तास चर्चा झाली. आम्ही मग आमच्या त्या म्हणजे सांगायच्या उद्देशमध्ये की वामनदादा हे जीवनात निवड गीतकारच नव्हते,
गायकच नव्हते किंवा गायकच नव्हते, गीतकारच नव्हते, तर ते चळवळीत समता दलाचे पदाधिकारी होते, चळवळीशी रुजलेले होते. ही जाण मला जेव्हा योगराज बागुल यांनी जे पुस्तक लिहिलं धुमस्ता सूर्य धुमस्ता धूमकेतू, तेव्हा ती आठवणी मला आल्यात. वामनदादांसोबत त्या आठवणी मला आल्या. कारण माणूस कधी कधी काय माणूस माणसाच्या जेव्हा संबंध येतात, जवळीक होते, माणूस हा जवळीक जातो, तेव्हा प्रेमसंबंध निर्माण होतात. आणि त्या प्रेमसंबंधाला विसरणे शक्य नसते. आपण ते प्रेमसंबंध असतात, आलेल्या पुलकी असतात, यांना विसरणं शक्य नसते. या घटना ह्या मनात पक्क्या रुजलेल्या असतात. वामनदादा ती गाणी ही बुद्ध आंबेडकर गाणी होती, काही वेगळी गाणी होती, पण तू वामनदादा गाणीमध्ये बुद्ध गाणी आंबेडकर गाणीमध्ये खूप हे होतं. आणि त्यांचा आणि ते मूळतः देशवंडी, नाशिक जिल्ह्यातील देशवंडी या गावातील. आणि त्यांचा प्रवास देशवंडी या गावापासून मुंबई कसा आला, हा एक रोचक इतिहास आहे. त्याचे वडील तमाजी आणि आई सई यांचा हा मुलगा वामन. 2 भाऊ आणि 1 बहीण जगली. मोठा भाऊ सदाशिव आणि लहान बहीण सावित्री. त्यांच्या घरी 29 एकर जमीन होती. परंतु कुटुंबाचे विस्तार झाल्यानंतर यांच्या वाटेला 7 एकर आली. जमीन म्हणजे अनपिढीक होती. म्हणजे त्या जमिनीतून उत्पन्नाचा काही विषयच नव्हता. त्यामुळे त्यांचे वडील हेरे याकण्याचे काम करत होतं. त्यामुळे त्यांना कधी कधी बाहेर जावं लागत होतं. आई हे तेंदूपत्ता विचारत, जंगलामध्ये जायची, तेंदूपत्ता आहे. हे जंगलात हे खेळातील जेवण असं आहे. आणि देशवंडी या गावात शाळा नव्हती. त्याच्यामुळे सदाशिव असो, मोठा भाऊ सदाशिव असो, सावित्री असो की वामन असो, हे शिकलेच नाहीत. यांनी शिकलेच नाही. फक्त त्यांना गुरे ढोरणे यांचा पुढे व्यवसाय राहिलेला आहे. आणि ज्या दिवशी मेलेले ढोर झालं, तो दिवस तरी मोठा असायचा. एखादी गावात ढोर मेलं, त्यांना ओढून न्यायचे आणि त्याचा मांस घरी यायचा, तो त्यांच्यासाठी मोठा दिवस आहे. ते हे आपले जे त्यावेळेस महासमाज यांचं हे जीवन हे असं होतं. हे खेळातले जीवन असं होतं. त्यात माझी अचानक त्यांना सोडून गेले. याची आई विधवा झाली. तारुण्यामध्ये याची विधवा झाली. हा 11 वर्ष, तेव्हा सदाशिव 11 वर्षाचा, हा वामन 4 वर्षाचा, ती 1.5 वर्षाची सावित्री. असं आणि आई तारुण्यामध्ये, म्हणजे अशा परिस्थितीत आणि कशी त्या लोकांनी संघर्ष केला असेल हे आपल्याला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही समजू शकता. पुढे तिचा भाऊ आला, म्हणजे वामनदादाचा मामा आला, देशपांडेला आला. त्यांनी कंडिशन बदली. हे चिंध्या म्हणजे अंगावर कपडे सुद्धा चिंध्या सुद्धा नव्हते अशा परिस्थितीत. आणि सईचे कपडे फाडलेले, जे ठिकट लागलेले. तेव्हा सदाशिवचा मामा, वामनदादा मामा, त्यांना म्हणाला की मी सदाशिवला मुंबईला घेऊन त्याला कुठे लावतो. आणि मग पुढे सदाशिव हा मुंबईला गेला. त्याला मग एका ठिकाणी नोकरीवर लावलं. म्हणजे आणि पुढे सदाशिव मुंबईला मामाकडे राहायला लागला. काही दिवसांनी सई म्हणजे वामनदादाई आणि हे सुद्धा मुंबईला गेलेले आहेत. तर याच्या आधी एक घटना मोठी घडली. म्हणजे मुंबईला जायच्या आधी हिचे मोळी विकायची, जंगली जायची, कपडे काळ्या तोळाची, आणि ती मोळी विकायची. आणि ती जे तिथे आहे गाव तालुक्यात ती विकायला जायची. तर तिचा भाऊ तिला भेटायला आला. माझी बहीण ती मुळा विकतो, त्याला माहीत होतं. आणि ती भावाला म्हणाली, भाऊ आता होळी आहे, माझ्यासाठी चोळी बघण्यासाठी 1.25 रुपये देणार आहे. त्या भाऊ आपली खिशी खाली करत आहे. माझ्या
अक्का माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणजे आणि तो लहान बाबन ती गोष्ट ऐकतो आहे. म्हणजे आणि त्याची कंडिशन म्हणजे इव्हन तिचा भाऊ आहे, कारण त्यांच्या अर्धपोटी जीवन जगले. यांचे जीवन अर्धपोटी राहिले, कधी अर्धपोटीच राहायचं होतं. सावित्री असो, मामन असो, काही असो, हे अर्धपोटीच कधी कधी राहत होते. म्हणजे हे जीवन, याला शब्द नाही आहेत. आणि योगीराज बाबुल यांनी ती मांडणी छान केलेली आहे. आणि ते देशपांडेच्या पुढे निरोप घेतलेला आहे. ती मुंबईला गाडी गेली. बामन याला एक बॉम्बे कॉटन मिलमध्ये नोकरी लागली. हा थोडी आहे 11-12 वर्ष झाला, याला नोकरी लागली. त्यावेळेस TC ते पाहत नाही, हा शिकलाच नव्हता. बामन हा शिकला होता, सदाशिव हा शिकला होता, सावित्री ही शिकली होती. पुढे मग ती नोकरी सोडली, टाटा ऑइल मिल लागला नोकरीवर. तिथे रंगनाथ खरे यांची मैत्री झाली. रंगनाथ खरे याचा शिवडीला एक चाळीमध्ये घर होतं, एक खोली होती. त्यांनी त्याला बामनदाला ती फुकट राहायला दिली. आणि सदाशिव मग त्यावेळेस समता दलामध्ये जायला लागला. पुढे बामनही हा जायला लागला. त्याच्यामुळे आणि त्यावेळेस समता जे प्रशिक्षक होते त्यांनी यांना लेझिम घेताना बघितलं. तेव्हा याला बामनदादाला, तेव्हा हा बामनदादा नव्हता, हा बामनच होता, ते यांना प्रशिक्षक म्हणून नोकरी द्यायला. आणि पुढे बामन लेझिम शिकवत असल्यामुळे यांना मास्तर नावाने ओळखू लागलेत. एक दिवस एक समजा प्रशिक्षक व्यक्ती बामनदादाकडे आला आणि म्हणाला की मला हे पत्र लिहून द्या, मुलीला पाठवायचं आहे. बामनदादा अशिक्षित होते, त्यांनी बहाणा केला. आणि त्याला मग वेदना आला की मी मास्तर आहे, पण मला लिहिताच येत नाही. मग ही गोष्ट जे देहलवी गुरुजी आहेत त्यांना ते सांगतात. देहलवी म्हणत यात विशेष काय आहे, 8 दिवसात तू शिकू शकता लिहिणे. आणि त्यांनी मग देहलवी गुरुजींनी बामनला अक्षर ओळख केली, अक्षर ओळख लिहून शिकवली. तो पाठीवर लिहू लागला, अक्षर ओळखू लागला, बोर्ड वाचू लागला. पुढे हार्मोनियम शिकला. सावित्री लग्न, त्यांनी मग घरच्या लोकांनी सावित्री लग्न लावलं. आणि ती आपल्या माहेरी निघून गेली. पुढे पुढे हा बामन मेकविलन कंपनीत लागला. पुढे यांची नोकऱ्या बामनला हे नोकऱ्या सोड गेला, दुसऱ्या पकडत गेला. त्याची मैत्री मग लक्ष्मण केदार या गायकासोबत झाली. आणि त्यावेळेस त्यांनी बामनदादांनी पहिलं नाटक लिहिलं, ललाटले. बामनदादा पहिले नाटक ते बसवण्यात आलं. आणि त्या नाटकात प्रयोगामध्ये ही मंडळी काही एकटी तयार झाली आणि त्यांनी ती नाटक सफल केलं. त्याच वेळेस 1939चा काळ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक राजकीय प्रवेश झालेला होता. ते राजकीय सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत होते. संत बहिष्कृत सभा 1924ला झालेली आहे. समता दल 1925ला झालेला आहे. आणि 1937ला स्वतंत्र मजदूर संघ, स्वतंत्र मजदूर पहाट पक्ष याची स्थापना करणे बाबासाहेबांनी केलेली होती. आणि समता दल तेव्हा खूप ॲक्टिव्ह होतं, सुरक्षेचे काम करायचं. आपल्या लोक सुरक्षेसाठी बाबासाहेबांनी ते निर्माण केलं होतं. लोक बाबासाहेबांच्या भाषणामुळे आवडीने ऐकायचे. बामनसुद्धा बाबासाहेब भाषण ऐकायचा. एक दिवस बाबासाहेबांनी बामनचं भाषण ऐकलं, गाणे ऐकले आणि त्याला शाबासकी पाठ दिली. बाबासाहेबांनी त्या पाठीवर शाबासकी दिली. ती थाप
वामन कधी विसरला नाही. ही घटना योगीराज बाबूंनी आपल्या पुस्तकात लिहिलेली आहे. वामन दादा त्यावेळेस आंबेडकर वेळेस रमण झाला आणि शिक्षण घेतल्या झाल्यावर तो गीतकार गायक झाला. त्याचे शाहीर मंडळी त्यांनी शाहीरही करत होता. तर शाहीर वामन सुद्धा म्हणून ओळख होती ती. शाहीर मंडळीचं स्थापन केलं. त्यावेळेस शिवडीला राहणारे रायभाऊ कर्दारे यासोबत वामनचं लग्न झालं. अनुसयासोबत वामनचं लग्न झालं. शिवडीचे जे होते रावा केदारे यांच्या अनुसया या मुलीशी लग्न झालं. पण वामन हा नेहमी 15-20 दिवस बाहेरच राहायचा. कार्यक्रमासाठी 15-20 दिवस बाहेरच राहायचा. अनुसया त्याची वाट बघत होती. तारुण्याचं वय, हा 15-20 दिवस लग्न केलं, 15-20 दिवस बाहेर राहायचा. अनुसया नवऱ्याची वाट बघायची. एक दिवस अनुषयाला दिवाळी आली. अनुषया ही वडिलाकडे गेली सासूला विचारून. हा वामन दादा घरी आला, पाहतो बायको नाही आहे. तो सासूकडे गेला आणि तू तमाशे केले. ती त्यावेळेस अनुसया जेवण करत होती. तिला जेवण उठवून त्यांच्या घरी आणलेलं आहे. ही घटनांनी वास्तविक घटना मानलेली आहे. हे चूक योग्य नाही, अयोग्य आहे हा निर्णय म्हणजे हा विषय वेगळा आहे. पुढे यांच्यातून पुढे तिने घर सोडलं. त्यांना मीरा मुलगी झाली. मीरावर वामनदादाचा खूप जीव होता. पण जेव्हा एक दिवस तो दौरा होता आणि मग घरी आला तेव्हा आईला विचारलं, हे मीरा हे कुठे आहे, अनुसया कुठे आहे? ती म्हणे माणसाकडे पळून गेली. हा एक घटना माणसाला कुठे हिलावून टाकत आहे. कारण तिथे एका स्त्रीचं जीवनसुद्धा कसं असतं हे त्या पुस्तकात अक्षरशः म्हणजे शब्द नाही आहेत. परंतु बायको गेली, वामन दादा सरासरी होऊन गेलेत. घरी यायचेच नाहीत. पुढे त्यांची भेट झाली. त्यांनी शोध घेतला आणि मीराला आपल्यासोबत घेतलं. मीरा 3 वर्षाची असेल तेव्हा. मुलगी मीरा ही 3 वर्षाची. मग वामन दादा आपल्या मुलीला घेऊन प्रत्येक कार्यक्रमात जायचे. आपल्या मांडीवर बसवायचे, झोपवायचे. असं ते चाललं होतं. एक दिवस मीराला दूध पाहिजे होतं. घरी दूध नव्हतं. तर वामनदादांनी पिठाला घोडं हे केलं, शिजवलं आणि ते दूध मनुष्यांनी मीराला दिलं. मग ती मीरा साखर पाहिजे, घरी साखर नव्हती. ते डबा हलवते, हां ठीक आहे. तर हे ज्या घटना आहेत ह्या माणसाला कुठेतरी हिलावून घेणाऱ्या आहेत. त्याच वेळेस मुंबईचे श्रावण यशवंत गायक होते. त्यांची भेट झाली आणि त्यांनी वामनदादा खूप गाणे म्हटले. त्यावेळेस एक गाणं खूप चाललं, खूप म्हणजे प्रसिद्धी होतं. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. हे गाणं खूप होते. भीमा उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. हे गाणं खूप चाललं रेकॉर्डवर. म्हणजे त्यांची गाणी खूप चालली आणि त्यांच्या वामनदादाच्या शब्दाला गीतांना श्रावण हनुमंते हा आवाज येत होता. आता आवाज होता. योगीराज बाबूंनी ही घटना सुद्धा सुंदरपणे मांडलेली आहे. देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्या उभा होता आणि वामन यांचे शिष्य वाढत होते. वामन शिष्याकडे 15-20 दिवस 2 महिने राहत होता आणि याची भटकंती सुरूच होती. त्यावेळेस एक दिवस वामन आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात भरती करणार आहे. टीबीचं निदान करणार आला. क्षयरोगात या टीबीचं निदान करणार आला. तेव्हा पुन्हा तो दवाखान्यात ॲडमिट झाला. त्या मित्रांनी त्याने खूप सेवा केली. ही पहिली घटना पहिली टीबी.
मित्रांनी पैसा लावला. दादासाहेब गायकवाड असो, शांताबाई दानी असो, यांनी त्याच्यासाठी याचं धावून गेलीत. त्याची मटणांपासून सर्व व्यवस्थांनी केली. आणि त्यांची मुलगी मीरा जेव्हा या दौऱ्यावर असताना मरण पावली. ती घटना त्यावेळेस मुलगी मरण पावली, पण वामनदादा त्यावेळेस नव्हते सोबत. आणि बाबासाहेबांचा सत्कार होता. बाबासाहेबांचा सत्कार होता मनमाडला. आणि मीरा मेला त्या समाचार मिळाला. बाबासाहेबांना सत्कारात गायचं होतं, गाणं म्हणायचं होतं. मीरा मरण पावली तेव्हा वामनदादा तोंडून एक शब्द निघाले, आली तू जन्मा माझ्या नटन, आली तू जन्मा, आली तू जन्मी माझ्या माझं नटलं अंगण, आनंदली मन ही दरी, आनंदली मन सुखी घरी सुखाचं तन, तुझ्या अंगणाला लेकी हाऊ कष्ट किती, जन्माला देह झाला माते, लेकी जन्माला देह झाला माते. ही लेखी आपल्या मुलीवर कविता शब्द कविता निघाल्यात. बाबासाहेबांचा कार्यक्रम सुरू झाला. बाबासाहेबांचा कार्यक्रमात गीत म्हणत होते, वामनदादा गीत म्हणत होते. जरी संकटाची काळात होती, जरी संकटाची काळात होती, तरी भीमराव तुझी साथ होती, तरी भीमराव तुझी साथ होती, तुझी तेवणाची सुरुवात होती, तुझी तेवणाची सुरुवात होती, प्रकाशात माझी पिढी नात होती, प्रकाशात माझी पिढी नात होती. ही बाबासाहेब त्यांनी खूप गाणी म्हटली. बाबासाहेबांनी दादासाहेबांनी विचारलं, हा मुलगा कोण आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी विचारला, हा मुलगा कोण गातो आहे एवढा? त्यांनी वामन खडकचा उल्लेख केला. वामनला बोलवलं आणि बाबासाहेबांनी त्याला त्याच्या पाठीवर थांबलेली. असे गाता हे वामनला म्हटलं. बाबासाहेब म्हणते, छान गातोस, रचना अर्थपूर्ण आहे, समाज प्रबोधन करीत राहा. बाबासाहेबांनी त्याला हे शब्द म्हटले. वामनदादांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी वखती घातले. वामनदादांना सिनेसृष्टीची ऑफर आली होती. ते सिनेसृष्टीत दाखल झालेत. वसंत पवार जे गीतकार होते, संगीतकार होते, त्या प्रभात स्टुडिओमध्ये शूटिंग होती. सूर्यचंद्र लाटकर, जयश्री गडकरसारखी मंडळी त्या पिक्चरात काम करत होती. आणि सांगते काय तो मराठी सिनेमा होता. त्यामध्ये गदिवाची गाणी, गदी माडगूळकर यांची गाणी होती. आणि गाणं वामनदादा खडकचं आहे. बाकी सगळं गाणं गदिमाची होती. पण तू गाणं फक्त वामनदादा खडकचं गाणं खूप ऐकलं, खूप म्हणजे फेमस झाला. आणि पिक्चर हा या एका गाण्यासाठी लोक खूप त्या पिक्चर जाते. पिक्चर हा हिट झाला. तेव्हा गाणं हे खूप होतं. सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला, सांगा या वेडीला माझ्या गुलछडीला. तेव्हा हे प्रत्येकात तोंडात शब्द होते. सांगा या वेळीला माझ्या गुलछडीला हे गाणं प्रत्येकात तोंडी बसलेलं होतं. गाणं पण दादासाहेब होते, यांचे संबंध वामनदादाशी होते. त्यांनी मेसेज पाठवला की वामनला सांग, सामाजिक क्षेत्राचं काम कर, तुझं पिंड हा सामाजिक आहे. आणि वामनदादाला सिने क्षेत्रातून वापस परत यावं लागलं. जर वामनदादा व्यवहारिक असते तर बंगला असो, गाडी असो, सर्व काही त्याचं लाईफ आलिशान जीवन जगलं असतं. म्हणजे आलिशान तऱ्हेचं जीवन जगलं असतं. पण वामनदादांनी गरिबीचं जीवन पत्करलं, ते हिंसापासून दूर झाले. ही घटना वामनदादाचं मोठं मन सांगते. बाबासाहेब वामनदादा अक्षर व्यक्तिबिमून दूर म्हणजे दुरुस्त झाले. त्यावेळेस दादासाहेब गायकवाड शांतदानीपासून बरीच मंडळी धावून आलेली होती. त्याचे जिवलग पत्र होते गायक लक्ष्मण केदार, श्रावण यशवंते,
की त्याचे जिवलग भाव जीवाचे मित्र होते. त्यांच्या घरी वामनदादा 2-2, 3 महिने राहत होता. 2-2 महिने, 3-3 महिने राहत होता. घरी मुंबईला जे घर होतं तिथे राहतच होता. आणि एक रूममध्ये रंगत खरेदी रूम विकायला घेतली होती. पण तो तिथे राहतच होता. मग आई राहायची, हा मात्र बाहेरच्या राहायचा. त्यावेळेस गाणी गात असताना त्यांना रस्त्यावर गाणारे नामदेव ब्राह्मणे आणि मीना ब्राह्मणे यांचा संपर्क हवा. आणि ती खूप छान गाणी म्हणत होती. तेव्हा मीराच्या वडिलांनी मोहम्मददादासमोर ती पहिली पत्नी सोडून गेलेली होती. तर मीरा या जी गायकीच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पण वामनदादा यांनी तो प्रस्ताव नाकारला. कारण वामनदादा ते तेव्हा 40 वर्षाचे होते आणि मीरा फक्त 13 वर्षाची. वयाचं खूप अंतर होतं. वामनदादाने तो प्रस्ताव नाकारला. पुढे सुभाना आणि शंखूबाई गांगुडे यांच्या एक जे डिवोर्सही होती पत्नी शांताबाई, हिच्यासोबत तिचं मोहम्मददादाचं लग्न झालं. हे ते दुसरं लग्न होतं. परंतु जगाच्या कसा जगात वामनदादाला काय ठाव ठिकाण होता, घरही नव्हतं. नाशिकला मग केराच्याकडे आलेत. खाण्याचा प्रश्न आला. आणि वामनदादा काय का राष्ट्रपळाचे आणि पैसे आले की वामनदादाकडे टिकायचेच नाही. त्याच्यामुळे वामनदादा आणि शांताचे खूप झगडे व्हायचे. इतके झगडे व्हायचे की वामनदादा घर सोडून निघून द्यायचे. 1952 मध्ये वामनदादा भीमलीचा कार्यक्रम नागपूरला झाला. गाण्याचा कार्यक्रम. सीताबर्डीमध्ये त्यांचा मुक्काम होता. विठ्ठल मंदिर जे सध्या बुद्ध विहार आहे त्यामध्ये वामनदादा आणि टीमचा मुक्काम होता. आणि सीताबर्डी येथील युवक डॉक्टर आनंद जीवने यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. पैसा खूप मिळाला. बाबासाहेब 1953ला मुंबईवरून कारणी औरंगाबादला आले. वामनदादांना ही माहिती वाढली आणि हमखास या मैदानामध्ये बाबासाहेबांची सभा होती. वामनदादा हे जेव्हा माहीत झाला तर वामन औरंगाबादला गेला. आणि त्यानंतर तिथे मिलिंद कॉलेजमध्ये ते जे बांधकाम होतं त्याच्या बाबासाहेब देखरेख करीत होते. तेव्हा बाबासाहेबांना ऊन लागू नये म्हणून वामनदादांनी छत्री पकडलेली होती. तो एक आठवण होती. परंतु 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेब धर्मांतर दीक्षा कार्यक्रमाला वामनदादा वैयक्तिकरणामुळे हजर होऊ शकले नाही. ही खंत वामनदादा खूप राहिलेली आहे. आणि पुढे बाबासाहेब 24 नोव्हेंबर 56ला काठमांडू नेपाळात गेले जागतिक बौद्ध परिषदेला. आणि 7 डिसेंबर 56ला बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण झाला. वामनदादा मुंबईला दिल्लीला महापरिनिर्वाण. बाबासाहेबचं बॉडी मुंबईला आणण्यात आली आणि बाबासाहेबच्या महापरिनिर्वाणाला वामनदादा हजर होते. तेव्हा वामनदादांनी त्या लेखीतून शब्द निघाले, हळू या ग लाटांनो, हळू या ना ग लाटांनो, कुणाला त्रास होईल ग, कुणाला त्रास होईल ना, इथे निर्धार भीम माझा, त्याला जाग येईल ना, अशा किती रात्र गेल्या, त्याला झोप ना आली, त्याला झोप ना आली, जसा लागला डोळा, जरासा लागला डोळा, अपुरी झोप राहील, अपुरी झोप राहील ना, अपुरी झोप राहील ना, अपुरी झोप राहील ना. हे गीत बाबांच्या तोंडून डॉक्टर आंबेडकर महापरिनिर्वाण क्षणी निर्माण झालेला आहे. शेड्यूल कास्टचे हा पक्षाला मिळालेला विजय. आणि पुढे 57ला आंबेडकरांच्या विचार निर्माण झाले रिपब्लिक ऑफ इंडिया हा प्रवास. पुढे RPIचे तुकडे झाले, 2 भाग झाले. बाबासाहेब गेलेत.
ती पण पेक्षा 2 भाग झाले. तेव्हा वामनदादा वामनदादाने शब्द निघालेत, तुटता तारा तोडू किती मी, तुटता तारा तोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, एकटाच येथे जोडू किती मी, कसा आता यांना आणू एका ठाई, सुटतात काही साडू किती मी, सुटतात काही साडू किती मी, गिरी चार टाके चार दिशाला, गिरी चार दिशाला, मोडलेला गाडा जोडू किती मी, मोडलेला गाडा जोडू किती मी. हे वामनदादांची जे गीत आहेत हे खूप भावनिक गीत आहे. वामनदादा गाणी महाराष्ट्र होती त्यावेळेस चव्हाण यशवंत, गोविंद मशलकर, विठ्ठल उमाप, प्रल्हाद शिंदे, लक्ष्मण केदार, कृष्णा शिंदे, नवनीतकर असे खूप काही मंडळी गायक ही आपले समाज प्रबोधन करीत असत. आणि बाबासाहेब आणि वामनदादा गीत ही मंडळी गात असत. रेडिओमध्ये सुद्धा हे यांचे वामनदादांचे गाणे म्हटले जात असे. एकदा वामनदादांची गाणी खूप लोकांनी म्हटली तेव्हा वामनदादा विचारले की लता मंगेशकर यांनी बाबासाहेबावर उद्यावर गीत गायला हवं, म्हणून वामनदादा लता मंगेशकर हिच्याकडे गेले. त्यावेळेस हृदयनाथ मंगेशकर घरीच होते. लतादी मंगेशकर आहेत, त्यांनी वामनदादाचं नाव ऐकलं होतं, कारण त्यांनी वामनदादा गीतं खूप प्रसिद्धी पावली होती. आणि रवींद्र हडसनकर, प्राध्यापक रवींद्र हडसनकर सोबत ते वामनदादा लता मंगेशकरला भेटला गेले होते. तेव्हा लता मंगेशकर म्हणाली, दादा सांगत्या वेडीला चल ग हाडे तुरतुर, हे गाणे मी ऐकलेले आहेत, रेडिओवर ऐकलेले आहेत आणि बाहेर ऐकले आहेत. ही लता मंगेशकर दादांना म्हणजे वामनदादा म्हणायला लागली, दादा तुमच्या सांगत्या या वेळीला चल ग हाडे तुरतुर, चल ग हाडे तुरतुर हे गाणे मी ऐकलेलं आहे, हे लता म्हणाले. आणि त्यांच्या गोष्टी सुरू झाल्या, चहा पाणी झाला. मग वामनदादाने हळूच तिला म्हटले की बुद्ध भीम गीत तुम्ही गावं अशी इच्छा आहे. तेव्हा लता मंगेशकर म्हणाली, आता जेवणाची वेळ झालेली आहे, मला पुरणपोळी छान येते, आपण जेवण करू आणि नंतर बोलू. मग लता मंगेशकरने पुरणपोळी केली, जेवण केलं, स्वयंपाक बनवला आणि वामनदादा, रवींद्र हडसनकर, लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर हे जेवण करायला बसले. जेवण केलं. जेवण झाल्यानंतर पुन्हा विषय काढला वामनदादांनी. तर आणि हृदयनाथ मंगेशकरनी हार्मोनियम आणून ठेवलेला होता आणि त्यांनी वामनदादाला गीत म्हणायला सांगितलं. त्या वामनदादांनी गीत म्हटलं, करीते पूजा मी आधी गौतमाची, करीते पूजा मी आधी गौतमाची, मिळाली अशी ही देणगी भीमाची, मिळाली मला ही देणगी भीमाची. लता मंगेशकर म्हणाले, दादा हा राग कोणता आहे? तर वामनदादा म्हणाले, हा जयभीम राग आहे, हा जयभीम राग आहे. हा पहिलाच राग लता मंगेशकर यांनी ऐकलेला होता. आयुष्यात असा राग तिने ऐकला नाही. हा पहिल्यांदा तो राग ऐकला होता असल्यामुळे ती अचंबत पडली आणि ती वामनदादाकडे पाहायला लागली. शेवटी मग तिने म्हटलं, दादा मला माफ करा, मला हे गाणी गाता येणार नाही. वामनदादा सरळ उठले, तिचा निरोप न घेता सरळ उठले आणि म्हणायला लागले, आयुष्यभर तुम्ही फक्त नटासाठी आणि देवासाठी गात राहा. आणि ते निघून गेले. प्रभूंच्या दरवाजाखाली ते निघाले. लता मंगेशकर किती मोठी असली तरी लता मंगेशकरने बाबासाहेबांच्या बुद्धाचे गाणे न बदलता तिच्यावर लागलेला आहे, तो डाग मिटणार नाही. योगराज बागुल यांनी ही घटना सुद्धा मांडलेली आहे. वामनदादा हे शांतीबाईला घेऊन कार्यक्रमात जात असत आणि शांतीबाईला जर इच्छा नसली ती
इच्छा नसली की ती घरी एकटीच राहते. आणि मुलगा असल्यामुळे वामनदादा जेव्हा पत्नी गेली तेव्हा मुंबईतील कामाठीपुरा या विषयात सुद्धा असत. त्यांना चुकीच्या सवयी लागलेल्या होत्या. त्याच्यामुळे वामनदादामध्ये काही शारीरिक दोष आलेत. आणि अपत्य नसल्यामुळे शांताबाईची चिरखोड झाली होती. त्यांचे झगडे व्हायचे. पुढे शांताबाईच्या वडिलांनी वडाळा काय ते नाशिकच्या वडाळा काय ते एक घर घेतलं आणि शांताबाईला सुद्धा तिथे राहायला बोलवलं. ते म्हातारे झाले ते वडील. त्यासोबत शांताबाईची बहीण, लहान बहीण मुक्तासुद्धा आपल्या पतीसोबत राहायला आली. पुढे शांताबाईची लहान बहीण राजूबाई हिला कावीळ झाला आणि त्यामध्ये ती मृत्यू पावली. वामनदादा आणि शांताबाईने रवींद्र आणि नंदा यांना गोद घेतलं. त्यांचे दत्तक पुत्र झाले. घरी पहिले दरिद्र होते, खायला प्रॉब्लेम होते. 2 ते 4 हात झालेत, 4 जीव आलेत. अशी काही परिस्थिती होती. 1962 वर्ष आहे. नांदगाव नाशिक येथे डॉक्टर आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यवतमाळचे प्राध्यापक, औरंगाबादचे प्राध्यापक डॉक्टर गंगाधर पावनताने तिथे वक्ता होते. वामनदादाकडे सुद्धा त्यांचं गीत गायन होतं. गंगाधर पावनताने त्यांचे भाषण झाल्यानंतर वामनदादा गीत गायन झालं तेव्हा अक्षरशः गंगाधर पांडवने वामनदादाचे गीत ऐकून खूपच प्रभावित झाले आणि त्यांना मिठी मारली. वामनदादांना गंगाधर पांडवांनी मिठी मारली. पुढे गंगाधर पांडवन यांनी औरंगाबादला मनोहर गरुड, प्राध्यापक प्रवीण सोनकांबळे, व्ही गांगुर्डे, सदाशिवन यांच्या सहकार्याने मोठा सत्कार करण्यात केला आणि वामनदादा कार्यक्रम घेतला. प्रतिसाद चांगला मिळाला. 1966 वामनदादा हे जालना, परभणी या दौऱ्यावर होते. त्यांना आईच्या मृत्यूत ताळ मिळाली. मुलगी मरण पावली तेव्हाही नव्हते आणि आई मरण पावली तेव्हा ते आईजवळ नव्हते आणि त्यांचा कार्यक्रम होता आणि ते ह्या गोष्टी ऐकूनही ते त्यांना आपलं गीत गायन सुरू ठेवावं लागलं. वामनदादा औरंगाबाद असताना त्यांचे कार्यक्रम असताना वामन निंबाळकर यांनी 1972 वर्षातील यांनी त्यांचा गीत संग्रह प्रकाशित करण्याचा इच्छा प्रकाशित केली. वामन निंबाळकर हे तेव्हा मिलिंद महाविद्यालयात ते क्लर्क होते आणि त्यांनी गीत संग्रह त्याचे नाव वाटत ठेवण्यात आलं. प्रकाश समिती बनवण्यात आली. परंतु 76 गाणी निवडण्यात आली. परंतु लोकवर्गणी जमा होत नव्हती. दुष्काळ पडलेला होता. त्यामुळे 2 वर्षानंतर लेट हे प्रकाशन झालं आणि वामन निंबाळकर मानधन देऊ शकले नाहीत. फक्त त्यांनी पुस्तकाच्या प्रतीला हा तो संदर्भ या पुस्तकामध्ये आहे. त्यावेळेस ममी चिटणीस, गंगाधर पांडवने, प्राध्यापक सोनकांबळे, मनोहर गरुड यांची भाषणे आलीत आणि 1973 काळ होता. वामनदादा कार्यक्रमात व्यस्त होते. त्यांना टाळ मिळाला की सदाशिव हा मोठा भाऊ मरण पावला. तेव्हाही वामनदादा आपल्या भावाच्या प्रसंगी त्यांच्याजवळ नव्हते. तेव्हा वाटलं असं हे जे संदर्भ जेव्हा बघतोय, मुलगी, आई, मोठा भाऊ जेव्हा मेले त्यांच्या मृत्यूच्या अंत्यसंस्काराला वामनदादा होते, कार्यक्रमात व्यस्त होते.
तेव्हा राज कपूर यांचा पिक्चर आहे मेरा नाम जोकर. त्यामध्ये राज कपूर म्हणतो आहे द शो मस्ट गो ऑन. असंच जीवन द शो मस्ट गो ऑन ह्या बाबांदादांच्या जीवनात घडलेलं आहे. बाबांदादा उर्दू शायर आणि कवींच्या संपर्कात आला. त्यांनी मिर्झा गालिब, अकबर इलाहाबादी, अमीर मिनाई, अली सरदार जाफरी, अल्लाना अल्लामा इक्बाल अशा खूप शायरांच्या पुस्तकाचे शायरीचे वाचन केले आणि तेही सुद्धा शायरी लिहायला लागले, उर्दू शायरी लिहायला लागले. तर त्यांचे जे उर्दू मित्र होते त्यांनी बरेचदा मोहम्मददादांना कोठ्यावर जायचे. औरंगाबादला कोठा आहे, त्या कोठ्यावर जाण्याबद्दल बरेचदा म्हटले, पण मोहम्मददादांनी पत्ते टाळला. एक दिवस मित्रांनी जास्त आग्रह केला. त्या मनोहर गरुड यांना घेऊन लपत हे कोटावर गेले. कारण त्यांची त्या परिसरामध्ये वामनराव गरुड यांची पत्नी हे मुख्याध्यापक होती. त्या कोणी बघू नये म्हणून लपत त्या कोट्यावर गेले आणि पटकन वर तिथे 2 मित्र वाट पाहत होते आणि वर पटपट वर चढले आणि मुद्रा जिथे असतो त्या हॉलमध्ये जाऊन बसले. मुद्रा सुरू झाला, संगीत सुरू झालं. नर्तकी हे ठुमरी साजायला लागली. ठुमरी सादर करताना ती म्हणायला लागली, हमारी आज़ादी की बात यहाँ बाकी है, हमारी आज़ादी की बात यहाँ बाकी है, हाले ज़िंदगी की बात यहाँ बाकी है, हमारी ज़िंदगी की बात यहाँ बाकी है, हाले ज़िंदगी की बात यहाँ बाकी है. पुढे जर काही म्हणाली, साथ में जीने वाली, साथ में मरने वाली, साथ में जीने वाली, साथ में मरने वाली, साथ में आने वाली, साथ यहाँ बाकी है, साथ यहाँ बाकी है, साथ यहाँ बाकी है. मुद्दा संपला. सर्व मंडळी गेली. उर्दू मित्र आणि वामन तिथे थांबले आणि त्यांनी नर्तकी शकीला हिला म्हटलं, आज बहुत अच्छी गजल पेश की है. तो याच्यावरती म्हणायला लागली नर्तकी, अमीर साहब यह कमाल की चीज तो रत्ना करने वाली लिखी है. यावर मित्र म्हणाला, आप उस शेर को जानती है? तर नर्तकी म्हणाली, नहीं है, बल्कि अल्लाह ताला से दरखास्त करते हो कि उनसे एक बार मुलाकात कर ले. तर त्याने मित्र म्हणाला, वो तो आपके सामने खड़ा है. आणि वामन कंडक्टरचा परिचय करून दिला. तिला लक्षात आलं की ज्यांच्यामुळे मला हे गीत मी म्हटलं ते रत्नाकर समोर आहेत. त्यांनी पूर्ण पैसे तिला मिळाले, पूर्ण पैसे वामनदादा समोर बिछावून टाकले. वामनदादाने म्हटलं, बेटा हे ते मेहनत कमाई आहे, मुझे देनी चाहिए. तिने वामनदादांना मोठ्या बैठकीवर बसवलं, शरबत झालं आणि जेवणाचा आग्रह केला. पण भावांना म्हटलं, पुन्हा कधी तरी. ही जी कहाणी आहे, वामनदादांनी स्त्री शिक्षणाबद्दल म्हटलेलं आहे, पण स्त्री शिक्षण कहाणी ही एक नर्तकीची कहाणी आहे, एक बाजू आहे. तर काही स्त्रियांची मोजवस्ती ही सुद्धा दुसरी बाजू आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. प्रेम मात्र हा वेगळा विषय आहे. प्रेम हा वेगळा विषय आहे. योगीराज बाबूंनी ही सुद्धा घटना छानपणे मांडलेली आहे. मुंबईचे गायक श्रावण हनुमंते हे आजारी पडलेले होते, TB झाले होते आणि हे प्रत्येक वेळेस वामनदादांना पैसे पाठवायचे, परंतु त्यांच्यावरच पुढे खस्ता हालत आली. जे वामनदादाला पैसे पाठवायचे प्रत्येक वेळेस त्यांचीच खस्ता झाली. तेव्हा वामनदादांनी यांना पैसे पाठवणं सुरू केले. परंतु श्रावण यशवंते हा पुढे मृत्यूला प्राप्त झाला. वामनदादा खूप खचून गेले
कारण त्यांचा वामनदादा शब्दाचा आवाज श्रावण यशवंत होता. आणि श्रावणचा गळा श्रावण यशवंत हा वामनदादा गळा होता. औरंगाबादमध्ये पद्मपाणी प्रकाशन संस्था या 1975 स्थापन करण्यात आली आणि वामनदादा दुसरा काव्य संग्रह मोहोळ हा प्रकाशित झाला. 26 जानेवारी 1980 मध्ये रिपब्लिकन एकीकरण समिती स्थापन करण्यात आली. त्याचे संघटक वामनदादा कडक होते. 24 आणि 25 मे 1980 रोजी उस्मानाबादमध्ये अस्मिता मेळावा झाला. त्याचे उद्घाटकही वामनदादा होते. अध्यक्ष वसंत मोहन आणि अस्मिता मासिका संपादक डॉक्टर गंगाधर पंतवणे होते. पुढे वामनदादाचा तिसरा विवाह झाला. मुलं नसल्यामुळे वामनदादा तिसरा विवाह करण्यात आला. शांताबाई अनभिज्ञ होती आणि औरंगाबादच्या पिंपळगाव येथील कुंजबा पारखे यांच्या मुलगी शकुंतलासोबत वामनदादाचा तिसरा विवाह झाला. वामनदादा शकुंतला घेऊन मनमाडात गेले. ही गोष्ट जेव्हा शांताबाईला काढली, शांताबाई मनमाडला गेली आणि त्यांचे ते खूप कडाकाईचे भांडण झाले. शिवायांची लाकडी सुरू होती. जे वामनदादा हितचिंतक होते ते बघायला लागले आणि समजावायचा प्रयत्न केला. काही मित्रांनी मध्यस्थी करून तो झगडा संपवला. पुढे शांताबाई, शकुंतला आणि वामन हे औरंगाबादला गेले. आपल्या सासरवाडीत गेले. 4 दिवस थांबले आणि मग ते वामनदादा आणि शांताबाई सर्व ही मंडळी यांना जायचं होतं नाशिकला स्वतः घरी. तेव्हा हे निघाले. तेव्हा शकुंतला हिने जाण्यास नकार दिला. तेव्हा वामनदादांनी तिला पत्र पाठवलं, तू माझ्या घरी राहायला आली नाहीस, त्याच्यामुळे आता आपण सोचिटी घेऊया. हे सोचिटी समजत. त्यावेळेस त्यांची तिसरी पत्नी शकुंतला हिने समंजस केलं असतं तर हे लग्न तुटलं नसतं. जर समजदारी करून ती सासरी गेली असती तर शकुंतलाचं तिसरं लग्न तुटलं नसतं. ही शोकांतिका फार कमी वेळेला, ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे अतिस्त्री हट्ट हा जीवनाची वाटव करणार आहे. अतिस्त्री हट्ट धरणे सुद्धा स्त्री वाटव करा. तेव्हा स्त्रियांनी हट्ट किती करावा, आयुष्य बर्बाद करावं की नाही करावं, हा स्त्रियांच्या हातामध्ये आहे. 1981 वर्ष वामनदादा मुंबईवर औरंगाबादला गेले. मनोहर गरुड यांच्या घरीच राहायला होते. वामनराव गडक यांना एक गीत, तेव्हा त्यांच्या घरी एक गीत लिहिलं, बेगी जगाला इथे मान आहे, बेगी जगाला इथे मान आहे, खऱ्या माणसाची इथे वाण आहे, खऱ्या माणसाची इथे वाण आहे, खऱ्या माणसाची वाण आहे. वामनराव गडक महाराष्ट्र शासनाच्या मराठी रंगभूमी प्रयोग प्रेक्षण महामंडळ होते, सदस्य होते. त्याच काळामध्ये मराठा विद्यापीठ नामांतर आंदोलन सुरू झालं. माझा सुद्धा परिचय त्या निमित्ताने आला. अल्पभेट होती. वामनदादा मनमाड विषप्रयोगही करण्यात आला. वामनदादा दोनदा टीव्ही झाला. एकदा औरंगाबादला. म्हणजे ही मंडळी होती वामनदादांची मिटवणी, यांच्यामुळे ते वामनदादा दोनदा टीव्हीतून वाचलेत, विषप्रयोगातून वाचलेत. पुढे वामनदादा मुंबईला गेलेत. वसंतपूर आणि वसंतपूरचे संबंध होते, त्यांची भेट झाली. वसंतपूरनी त्यांना आपल्या घरी बोलवलं. तेव्हा ते मला त्यांच्या घरी जायला मिळालं. वसंतपूरशी माझे संबंध होते. वामनराव आचार्य आणि सुरेश भट तिथे बसले होते. सुरेश भटांनी एक गझल म्हटली,
तेव्हा वामनराव म्हणाले, आपल्या गझलेतील दुसऱ्या ओळीतील रफीक चुकला आहे. जे सुरेश भटाच्या गझलमधील चूक सांगणारे वामनदादा आहेत हे समजून घ्यावं लागणार आहे. वामनदादांनी पैसे कमवले खूप, परंतु त्यांच्या घरी जेव्हा वामनदादा राहिली माझे पैसे माझे, तर नातलग मंडळी जिथे नाही दुटे असो जवळ असो ही त्यांच्याकडे यायची, पैसे घ्यायचे लोंगिनाचे. वामनदादा दिल्लापर्यंत देत असत आणि पुन्हा त्यांच्या गरिबीचे जीवन ठरलेलं असे. वामनदादा व्यावहारिक असते तर वामनदादा बंगल्यात राहिले असते, गाडी घोड्यावर राहिले असते. पुढे अखिल भारतीय वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर इथे अखिल भारतीय आंबेडकर साहित्य संमेलन झाला. त्यामध्ये सुद्धा वामनदादा अतिथी म्हणून उपस्थित राहिले. दादांना यवतमाळ येथील कार्यक्रमामध्ये गीत गायन कार्यक्रमामध्ये लखवा आणि हार्ट अटॅक आला. वामनदादा दवाखान्यात भरती करण्यात आला आणि त्यामधून सुद्धा वामनदादा मित्रांच्या सहकार्यामुळे दुरुस्त झाले. वामनदादा कार्यक्रम बघायला ब्राह्मण न्यायाधीश सुद्धा वामनदादा गीतांचे चाहते होते, एक ब्राह्मण न्यायाधीश. परंतु न्यायाधीश म्हणून त्यांचा एक वकील होता, त्यांना बोलवलं आणि म्हणे मला वामनदादा गाणं ऐकायचा आहे. परंतु वकील मी न्यायाधीश असला जाऊ शकत नाही. तेव्हा त्या वकिलांनी त्यांची एका ठिकाणी गाण्याची व्यवस्था केली आणि न्यायाधीश महोदय ते गाणे ऐकायला तिथे गेले. औरंगाबादचे जे अतिरिक्त पोलीस आयुक्त हरीश बैदल हे आणि त्यांची पत्नी सुद्धा वामनदादाचे गाण्याचे एक दिवाने होते. त्यांची गाण्याची त्यांना वामनदादाची गाणी आवडायची. आणि त्यावेळेस औरंगाबाद बाबासाहेब वामनदादा या दवाखान्यात भरती होते. त्या पोलीस कमिशनर त्या ड्रेसेसमध्ये दवाखान्यात बघायला गेले. दुसऱ्या दिवशी पत्नीला पाठवला आणि पत्नी डबा घेऊन जात होती. वामनदादा ठीक झालेत आणि प्राध्यापक ऋषी कांबळे यांच्या घरी मुक्कामाला होते. जेव्हा हरीश बैजल ही गोष्ट माहीत होती, त्यांनी काल पाठवली आणि वामनदादांना आपल्या घरी राहायला बोलवलं, बंगल्यावर राहायला बोलवलं. 4 दिवस राहिलेत. त्यांनी वामनदादांना कपडे घेतलेत, नवीन कपडे केले आणि 15,000 रुपये दिले. वामनदादांचे जो मित्रपरिवार आहे, वामनदादा यांनी एक लहान घरही बांधलं नाही. संपूर्णपणे त्यांचं आयुष्य पूर्णपणे मित्राच्या घरी 2 महिने 1 महिना 15 दिवस असंच राहत गेले. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही, सर्व काही समाजात दिलेलं आहे. वामनदादा शेवटी नांदेड येथे रवींद्र हडसनगर यांच्या घरी मुक्कामाला होते. 3-4 महिने मुक्कामाला होते. त्यांनी त्यांच्यामध्ये जीवनचरित्र लिहिलेलं आहे. परंतु परभणीवरून कार्यक्रम आटोपून वामनदादा नांदेडला गेले. त्याची बायको हेमाती सुद्धा नोकरी होती. तिला त्यासमोर पैसे ठेवले आणि मला तू 5,000 काढ. आणि हे माझी चोळीबांगीची भेट आहे, शेवटची भेट आहे. ती विचारायला लागली आणि पुन्हा त्यानंतर तिला निरोप घेतला आणि भाजूला बुलढाणा येथे गेले. तिथे कार्यक्रम होता, उद्घाटन कार्यक्रम होता. तिथल्या लोकांनी, तिथल्या महिलांनी त्या वामनदादांना कपडे तुम्हाला कसे हवेत हे बोलले असता वामनदादा म्हणाले, मला काही नको, फक्त शाल आणून दे मला. मी मिल्यावर माझ्या शरीरावर ती शाल टाकावी. वामनदादा शांताबाईला दमाळे म्हणायचे. काही लोक प्रिये, महाराणी, साहेबाला परिवार हे खूप काही शब्द आपल्या प्रेमा पत्नीला होतात, संबोधतात.
बाबासाहेब आंबेडकर ही आपली पहिली पिढी, वामनदादा ही दुसरी पिढी. परंतु यांचे जे जे नाते होते, आपुलकी नाते होते, ते नाते आम्ही नेहमी जपले आहेत का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ती नाते आम्ही जपली नाहीत. आज वामनदादा 2-2 महिने, 3-3 महिने, 15-15 दिवस काळ घालतात. आज आमच्याकडे एक दिवसही कोणी आला राहतो म्हटलं तर आम्हाला त्रास होतो. पण वामनदादा हे 15-15 दिवस पूर्ण आयुष्य, 81 वर्षापर्यंत ते लोकांच्या घरीच राहिलेले आहेत, मित्राकडे राहिलेले आहेत. त्यांचं जेवणखान त्यांनी केलेलं आहे. तर ती मंडळी पैशातूनच वामनदादा देत होतं. तर ती मंडळी कशी, त्या मंडळीचं मोठंपण, आपलंपण हे मोठं आहे. आज आम्ही त्यापासून आज आजची आम्ही तिसरी पिढी असो की येणारी 4थी पिढी असो, ही त्यांची परंपरा करू शकत नाही. जे पुस्तक आहे योगीराज बागुल यांचं पुस्तक खूप प्रभावी लेखन केलेलं आहे. वामनदादा 15 मे 2004 रोजी वडाळा कायदे जगात सोडून गेले. हे जे चित्रण योगीराज बागुल यांनी केलं त्याला काही तोड नाही आहे. पुस्तक म्हणजे 400 रुपये आहे, कवर पेज सुंदर आहे. जेव्हा मी वामनदादाकडं वाचतोय, जेव्हा मी वामनदादा वाचलं, मी 2 दिवस असतो तो, कारण मला आता पथनाट्य नाटककार लेखक कमलाकर दहाट यांची आठवण आली. ते नागपूरहून कामठी पण पहिले जात होते आणि तिथे जे प्रॅक्टिस घ्यायचे. त्यांची लिहिलेली संहिता लोकांनी चोरून नेलं, काय एका व्यक्तीने चोरून नेली. त्या व्यक्तीचं जीवन मी बघितलेलं आहे, त्याचं घर बघितलेलं आहे. त्यानंतर विरा वाशिमकर रिपब्लिकन फेडरेशनचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते नागपूरच्या नवशिकडे राहत होते. त्यांचं जीवन मी बघितलेलं आहे, माझे संबंध होते त्यांच्याशी. त्यांच्यामुळे लोकांना नोकरी लागलेली आहे. त्यांच्या आंदोलनातून लोकांना नोकरी लागली, लोकांचे आयुष्य सुधारलं. पण ते खस्ता झाले होते. माझी कधी भेट व्हायची, ते मिलिंद काय खरं नाही रे म्हणे, या जगात या समाजात काही खरं नाही. मी जेव्हा दोघांनाही कमलाकर दहाट असो की विरा वाशिमकर यांना माझी संस्था जीवक वेल्फेअर सोसायटीतर्फे जीवक राष्ट्रीय पुरस्कार दिला, तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आलेले होते. ते अश्रू मला खूप काय समजून गेले. त्यांचे जे अश्रू आहेत, इतके काही बोलून गेले, त्यावर शब्द नाहीत. इथेच थांबतो, आपली रजा घेतो. जय भीम, जय भीम, जय भीम.